पाहिलास? हे शिवरायाच्या मुलखातलं भाषण सुरू झालं. मेल्या शिपाई लोकांची उगीच बडबड मुलुगिरीच्या गोष्टी चालल्या आहेत, पण करवीरा बाहेर पाऊल पडेल तर शपथ. आम्ही कशाला कुठे जायला हवं? घरच्या मुलगिरीचा वाटा मिळतोच ना आम्हाला. बरं, पण आता घरी चलायचं ना. अहो, वहिनीनं आज मुद्दाम आंबाड्याची भाजी तोडून ठेवली आहे. म्हटलं कोकणात मिळत नाही आणि भाऊजींना आवडते. तरी आठवड्यात तोंडाला पाणी सुटत होतं. बिजापुरात गेलो ना की कधी एकदा करविरात पाऊल ठेवून असं वाटतं. तिथं बिजापूरचे मुसलमान चंद्राचं दर्शन घेण्यासाठी सतत आबाळाकडे बघत असतात. पण इथं या करविरात सदा न कदा चंद्र तोही पौर्णिमेचा. बघितलंच वहिनी, ही शायरी सुरू झाली. मुझसे त्यांची भाषाच म्हणजे फुललेला फुलोरा आणि शिपाई गड्याचे बोल म्हणजे लढाईवरचे ढोल. तुझा स्वभावच बाई मेला थंड, पंचगंगेतल्या पाण्यासारखा. खळ नाही की खळबळ नाही, वाहणार पण वाजणार नाही. आता वाटेतच किती बोलत राहायचं ते. मला तर अगदीच कणकणून भूक लागली आहे. हिरोजी आहेत ना घरी? कामगिरीवर जाणं झाला केव्हा येणं होईल रे? हे असं पाहिलं ना की शिपाई गडी पत्करली नाही याचाच आनंद वाटतो आम्हाला. भाऊजी, आम्हाला तरी या शिपाईगिरीतच सुख. लढाईवर जाणं झालं की वाटेकडे डोळे लावून बघत बसावं आणि ग्रहण सुटताच चंद्र जसा चमकतो तसं माझ्या शिपाई गड्याचे दर्शन झालं की अगं बाई. दरबारात पाठशाला जमिनीपर्यंत लवून मुद्रा करणारा हा काळोजी माझ्या इथे कसा बोलला? ए हरामखोर! कोण हरामखोर? हा हरामखोर कुळत हत्ती देशद्रोही. असं काय बोलायचं ते? काळूजी जागवला ते? हिरोजी नाही काय बोलताय? नुसतं बोलतो हे भाग्य समज. हाती संशय असती तर गर्दनच छाटली असती. दादा, दादा तुला वेळ तर लागला नाही? अजून वेळ कसा लागला नाही याचाच आश्चर्य वाटतं. असं वाटतं की मुर्गीसारखी मुंडी मुरगाळून उकिड्यावर फेकून द्यावं याला. हात कसे शिवशिवत आहेत. पण पुत्रा पुत्रा तुझ्याकडे पाहिलं की तेच हात डोळे पडतात. मराठ्यांच्या आमदानीत असल्या सैतान निर्माण झालेले पाहिले की माय भवानीच्या कृपेची शंका येऊ लागते. असं काय बोलायचं ते? काय झालं तरी काय त्यांचा अपराध? विजापूरच्या दरबारात मराठ्यांची मुंडी तख्तावरच्या बोगटा पुढे लावलेली पाहिली की जातीवंत मराठ्यांना काय वाटतं हे तुम्हा बायकांना नाही कळायचं. ओळख सुद्धा दाखवीत नव्हता हा बेरळ. कोण? मी बिजापूर दरबारात? म्हणजे बिजापुरी का जाणं झालं होतं? नुसतं गेलो नव्हतो तर चतुर्भुज होऊन गेलो होतो. रावळींच्या देवासारखं नव्हे तर कडी कपाऱ्यांच्या चोरासारखा गिरफ्तार होऊन गेलो होतो. म्हणजे म्हणतोस तरी काय दादा? काय म्हणायचं? या बेरणाला तुझ्या नवऱ्याला विचार. देवा शपथ मी दरबारात पाऊल पण ठेवला नाही. पण आपण देखील बिजापूरलाच गेला होता ना? हो बिजापुरात गेलो होतो पण दरबारात थोडाच गेलो. पदीर वाटण्याचे आमचे संबंध खलिते दिली खलबत केली आणि निघून आलो. मग मी शिवाजीचा मराठा आहे असं कुठल्या बदमाशाने सांगितलं दरबारात? मी काय सांगू? मराठी खाली त्यातलं मजकूर शहाना कुठल्या कुलांगराने वाचून दाखवला? ते मला काय माहित? माझेच माथं तर फिरलं नाही. डोळे बेभान झाले की मेंदूने मसळवाट पकडली. काहीच कळत नाही. सांडसाच्या शिळेवर मुसलमानाने चढवला आणि क्षणात खाली उतरवला. ते काय स्वप्नात हातचा खलिता गेला आणि अब्रूचा पलिता झाला. तोही स्वप्नात. मी बोलतो हे स्वप्न की विजापुरी अनुभवलं ते स्वप्न. काहीच करताही मला. असं झालं तरी काय बिजापुरी? काय सांगू गजरा. बाजी प्रभूंच्या पायाला हात लावून स्वराज्याच्या कामगिरीवर गेलेला हा हिरोजी नाही विजापुरी मेला. हातच्या खलिता दुश्मनांच्या हाती पडला त्या क्षणी तुझ्या पतीचा ती मुर्दा पडला. मी जिवंत आलो हे पाहून तुला आनंद झाला असेल
पण मला मात्र मेल्याहून मेल्यागत झाला आहे. आता कसा जाऊ मी बाजी प्रभूंकडे? कोणत्या डोळ्यानं त्यांच्याकडे पाहू? कोणत्या वाचेने त्यांना जाप देऊ? आणि जाप तरी काय देऊ? या प्रेरणानं दादा आम्हाला! दादा मेवणा आहे सुद्धा आता ऐकून घेतलं. आणखी एक शब्द बोललास तर या संचारीला एकाचे दोन हिराचे करून टाकेल. तसं केलंस तर माझ्यावर फार उपकार होतील. सांसाच्या शिळ्यावर जीव गेला असता तर नामुष्कीतून सुटला असतो. पण तूच मला सोडवलंस, होय ना? मग आता काय जगतोस? अरे बापाने चिमटा घेतला का तुझ्या काळजाला? अरे हिंमत असेल तर उचल तुझी संशय आणि उडव माझी गर्दन. जरा ऐकावं माझं. जीवाला असा त्याग करून घेऊ नये. घरी चलावं, आराम करावा थोडा. आता कुठलं घर आणि कुठला आराम? स्वराज्याच्या सेवेसाठी जो हराम ठरला त्याला घराची पायंडी तरी कशी पाऊल वाढेल? मग संता पावलांनी घरी चला. काय बोलायचं ते माझ्यापाशी बोला. जी काही शिक्षा करायची असेल ती मला करा. ठीक आहे, चल. काळोजी घडली वाटत आधी बाजी प्रभूंच्या कानावर घालतो, मगच तुझा समाचार घेतो. चला मग चला बेरड चला. विश्वासघातकी. पाहिलंस? हा हा तुला दादा आणि त्याच्या घरी तुला आंबाळाची भाजी खायला घेऊन जाणार होतीस. पण मला काय माहित हा एवढ्या उलट्या काजाचा असेल म्हणून. ऐकलंस ना मला काय काय बोलला ते? पण तो असं उलटून का बोलला असेल? हा. विजापूर दरबारी जाऊन यानं काहीतरी फंदफितुरी केली असतात आणि त्याचा सुगावा मला लागल्याचा त्याला दार संशय आला असेल. म्हणूनच का त्याने एवढा वैदोस वाढला? हा. माणूस किती गुन्हेगार असला की आपला गुन्हा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. पण मी त्याचा भांडा फोडल्याशिवाय राहणार नाही. हे बघ, मला फक्त तुझी मदत हवी आहे. मी बाई माणूस, मी कसली मदत करणार? अगं, राजकारणात हत्तीपासून मुंगीपर्यंत सर्वांचीच मदत हवी असते. आता या मुंगीनं हत्तीला काय मदत करावी ते सांगून टाकावं. आता या पावली मला घराकडे गेलं पाहिजे. म्हणजे घरी यायचं नाही का आता? कामच तसं महत्वाचं आहे. घडली बातमी आधी बाजी प्रभूच्या कानी घालतो. पण तू मात्र हिरोजीच्या घरी जाऊन घटकाभर त्याला अडवून ठेव. पण ते कसं जमेल? हीच का तुझी ती मुत्सद्देगिरी? एवढ्या हिंडवायला नको काही. आता दादाच्या घरी जाते आणि तुमच्या नावाने बोटे मोडते. दादा बाबा करून त्याला बोलण्यात अडकून ठेवते. तोपर्यंत तुमचं काय काम ते उरकून घ्या. आणि हे पहा, यापुढे प्रत्येक गोष्टीत मला विश्वासात घेतलं पाहिजे, बरं का? जशी आपली आज्ञा. आता चलावा. तर गेली. आता घटका दोन घटका हिरोजी काही गडाकडे येणार नाही. कान्होजी जाधव, विचार कसला करताय? तळा पडा गडाकडे, गडाच्या अभेद्य तटबंदीला फितुरीचा भागदार पाडायला. दांडा होतो काळ बोताला, घरचे होत घरपेली, भरभक्कमया पन्हाळ्याची खचू लागली तटबंदी, खचू लागली तटबंदी, खचू लागली तटबंदी.
सरदार साहेब. कोण काळूजी जाधव? या बसा. मला गरीबाला एवढा बहुमत कशासाठी? आम्ही सामंत वाटलं, आपल्या शत्रूंचे चाकर. तशा तर सरदेशाच्या सांगण्यावरून विजापूरला गेलो होतो. परत एकदा मला विचार आला की आपली भेट घ्यावी. आमच्या भेटीची आस आपणाला लागण्याचं कारण? विजापूर पाहिलं, विजापूरचं राजकारण पाहिलं, म्हणून आपली भेट घ्यावीशी वाटली. छत्रपतीची भेट आम्हाला दुर्मिळच. म्हटलं आणि सरदार बाजी प्रभूला भेटावं आणि आपला मनसुबा विधित करावा. कोणत्या मनसुब्यानं येणं केलं? छत्रपतीची भेट आम्हाला दुर्मिळच. शब्दात त्यांच्या अनेक गोष्टी ऐकायला आम्हाला मिळतात. येता जाता छत्रपतीचं पुराण, अष्टप्रहार त्यांचाच पुराण, त्याचा आमच्या मनावर परिणाम झाला. प्रत्यक्ष भेटीची उत्कंठा त्यामुळे लागून राहिली. हे पहा, आम्ही शिस्तीचे चाहते आहोत. वेळेला मोल आहे. फुका पल्लाळ्यांची आम्हाला मनापासून शिसारी आहे. काय बोलायचं आहे ते आटोपशीरपणे बोला. विजापूरची देवशाही पाहून मनाला कंटाळा आला. शिवशाहीत चाकरी करण्याची इच्छा प्रबळ झाली आणि कुळदेवतेला नमस्कार करून सरळ करवीरची वाट धरली. करवीरची वाट का धरली? रायगडावर का नाही गेला? खरं म्हणजे रायगडावरच जाणार होतो, पण विजापुरात समजलं की छत्रपती पन्हाळगडावर असून लवकरच विशाळगडाकडे जाणार आहेत. हे विजापुरात समजलं? होय सरदार साहेब, खात्रीची बातमी विजापुरात समजली. खात्रीची बातमी विजापुरात समजली? होय सरदार साहेब, विजापुरात समजली, आदेशाच्या दरबारात समजली. पण तिथं ही बातमी कुणी सांगितली? हे आपल्याच माणसाचं काम आहे सरदार साहेब. आमची माणसं? कोण आमची माणसं? मराठ्यांच्या दौलतीत असं हे कोण नमकराम? सरदार ऐकून तरी घ्यावं. आदिलशहाचा दरबार भरला होता. अब्दुल खानचा बेटा फाजल आपल्या बापाचा सूड घेण्यासाठी बादशाला चितावत होता. पूर्वीच्या अपजयाने खत खाल्लेला बादशाह मागापुढे करत होता. त्याला आता सिद्धीची धिगी मिळाली. बरं कुठं? इत्यादी एक मरणाशिवाय दरबारात दाखल झाला. त्याचं नाव कळलं आहे का तुम्हाला? त्याचं नाव हिरोजी नाही. हिरोजी? होय, हिरोजी नाही. ठीक आहे. पुढं? खलिता मुळीच होता. बादशाला दुभाषाला वाचायला सांगितलं. त्या खलितातला मजकूर बादशाला समजला? अर्थातच त्यामुळं 3 गोष्टी उघड झाल्या. एक, छत्रपतींचा हेर बिजापूर दरबारी वावरत आहे. 2, कर्नूलचा सिद्दीजहार बादशाहची माफी मागण्यासाठी चालला आहे. आणि 3, छत्रपती पन्हाळगडावर असून लवकरात विशाळगडाकडे जाणार आहे. तुझं म्हणणं खरं कशावर? सरदेशांच्या वतीनं तुम्ही आमची दिशाभूल करत नाही कशावरून? आणि हे वाडकऱ्यांचंच कारस्थान नाही कशावरून? सरदारसाहेब, आपण संशय घ्याल त्याची मला खात्रीच होती. म्हणून मी तो लखोटा शिताफीला चोरून आणला. चोरी केली, पण स्वराज्यासाठी. वाटेत हिरोजी भेटला, त्याला कशीची जुकांनी दिली. म्हणजे हिरोजी विजापुरातून माघार फिरला? तेव्हा तो घरी सुद्धा पोचला असेल सरदार साहेब. ठीक आहे, या तुम्ही. एक आधी होता. आधी हिरोजीची कैफियत ऐकेल, मगच तुमचा मामला पाहून घेईन. आम्हाला साखरीत सामील करून घेणार का सरदार साहेब? आम्ही त्यावर विचार करू. विचार नको, निर्णय घ्या. वडगावची चाकरी सोडून आलो आहे. आपण चाकरीत घेतलं नाही तर अंगाला मोठा नाही ना, ही धर ना ती, अशी स्थिती होईल आमची. सरदार साहेब, आपण हे एकेकाळी विजापूरकरांचे बंदे होतात. आपण ही अशीच स्वराज्याची चाकरी पत्करली होती, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या म्हाडाच्या मराठ्यावर अकारण संशय घेऊ नका. हे पहा, हिरोजीची कैफियत ऐकून घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला कोणतंही उत्तर देऊ शकणार नाही. आधी हिरोजीची कैफियत ऐकेल, नंतरच तुमचा मामला पाहून घेईल. जा जा म्हणतो ना.
मोठ्या विश्वासानं खलिता हातात देऊन त्याची विजापुरी पाठवणी केली. त्यानंच विजापूरच्या वैभवाला म्हणून स्वराज्याशी गद्दारी केली. छे 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 हिरोजी, अरे हे अदम कृत्य करताना तुझ्या मनाला काहीतरी कसं शिवला नाही. छत्रपतींच्या जीवाला धोका आहे. आपण छत्रपतीच्या जीवाला तावडीस बांधतो आहे याची जाणीव रे तुला कशी झाली नाही. छे छे हिरोजी, ह्या दुष्कृत्याला आता क्षमा नाही. जाणून बुजून असो की कळत कळत असो, पण तू केलेल्या अपराधाची आता एकच शिक्षा. कोण हिरोजी? काय खबर आहे विजापूरची? का? अरे बोलत का नाहीस? काय सांगू सरदार साहेब, लंकेवर जाणाऱ्या हनुमानाप्रमाणे स्वराज्याच्या कामगिरीवर गेलो, पण अयोध्येला परतलेल्या भरताप्रमाणे मेल्या दिलाने परत आलोय. हे काळातोंड घेऊन येण्याची शरमच वाटत होती, पण जीव देणं हा पळपुटेपणा वाटला म्हणून आपल्या समोर हजर झालं. म्हणजे असं झालं तरी काय विजापुरात? माझ्या कम नशिबाचा खालळे लोट झाला. हातची थैली वैराच्या हाती गेली. मला नाही वाटत खैले वायनाच्या हाती गेले म्हणून सकाळला. कशी गेली? आपल्या हेराची गाठ लवकर पडली नाही म्हणून टेहणीच्या मिशानं दरबारापाशी खोटाळलो, पण एवढ्यात पहारेकरांनी झडप घातली आणि पाते लावणीच्या अग्नी गिरफ्तार झालो. जमादाराने खलिता काढून घेतला आणि मला शहापुढे हजर करण्यात आलं. मग तुझी तिथून सुटका कशी झाली? विजापूरच्या फत्तरांना तुला सोडून देण्याइतपत पासर कसा फुटला? नेमकं तेच कळत नाही सरदार साहेब. थैली तुझ्या देखत फोडली? होय, माझ्या देखत फोडली आणि माझ्या समोरच वाचली. थैलीतला मजकूर ऐकलास? अरे तो कळ्यानं मराठाच्या दौलतीवर केवढं मोठं संकट गुजरेल याची कल्पना तुला आली नाही? कल्पना आली सरदार साहेब, म्हणूनच तर लगबगीने आपल्या समोर हजर झालो. तुझं नाव नाही विचारलं? विचारलं, पण मी गप्पच राहिलो. तोंडाचं कळवळ खुलावा म्हणून सांडसाची किल्ली लावली नाही? तसा हुकूम निघाला होता. सांडसाच्या शिळ्यावर नेऊन मला उभंही करण्यात आलं, पण काय झालं कुणास ठाऊक. अचानक बादशहाचा फरमान आला आणि मला तात्काळ सोडण्यात आलं. हिरोजी, वर्तनाची शंकर येण्यासाठी बायफळ बडबड करू नकोस. खरं सांग, खरं सांग, कोणाची मध्यस्थी तुला फळाला आली? खरं सांग, माझ्याबद्दल एवढा संशय? काय येऊ नये तुझ्याबद्दल संशय? शत्रूचा हेर हाती आला आणि त्याला सहज असं सोडून दिला, असं कधी झालं आहे का? ते कसं झालं ते भगवंताला ठाऊक. तुझं म्हणणं खरं कशावर? मी सांगतो यावरून. माझं मराठ्याचा शब्द हीच माझी साक्ष. अरे सर्वच मराठ्यांना शब्दांची किंमत असती तर आज महाराष्ट्रात मराठी शाहीच नांदली असती. सरदार साहेब, या हिरोजीवर तर असा आरोप करू नका. तू काय मला पाळण्यातला कुकुला बाळ समजलास? तू काहीही सांगावं आणि आम्ही ते मुकट्याने ऐकून घ्यावं. दुश्मनाच्या दरबारी याहून वेगळा पुरावा कुठला मिळणार सरदार साहेब? मराठ्यांचं नाव देशो कशाला? असशील तू मराठाही असशील, पण यावेळी तू छत्रपतीचा मराठा दिसत नाहीस, तर आदिलशहाचा मराठा दिसतो आहे. सरदार साहेब, वृथा संशय घेऊन मगापासून आपण मला छेडीत आहात, पण छेडछाडीची देखील सीमा असते. आपण जाणता हा हिरोजी फडक मत्याचा आहे. एकदा सोशिकपणा संपला की आपलीही भीड उडवत राखणार नाही. खडीवर मी म्हणतो की माझ्या वागणुकीत संशयाला जागा आहे, पण संशयच आहे ना तो. मग संशयाप्रमाणे मी फितूर आहे असं पुराव्याशी सिद्ध करा, मगच तेडी वाद बोला. खबरदार! हे मूर्वत माणसा, पत्करलेल्या कामात ढिल्या वागणुकीने वागून तुला निर्लज्जपणानं बेगुन्हेगारीचा टेंभा मिरवायला लाज नाही वाटत? मराठ्यांच्या दौलतीत आपल्या सरदाराशी कोणत्या आत्मीनं वागावं लागतं हे ठाऊक असून देखील एवढा बेफाम बनलास, ही एकच गोष्ट तुझ्यावर संशय घ्यायला पुरेशी आहे. सरदार साहेब, मी एवढंच म्हणालो की माझ्यावरचा फितुरीचा आरोप आधी पुराव्यानेशी सिद्ध करा.
आणि नंतर वाटल्यास मला कडेलोटाची शिक्षा द्या. ज्यानं आपल्या चाकरीत संशयाला जागा ठेवली त्यानंच आपली बेगुन्हेगारी आधी साबित करावी. तोपर्यंत तुला चाकरीत जागा नाही. हिरोजी, तुझ्या नायकीचा हुद्दा मी आता या क्षणापासून काढून घेत आहे. माझ्या नायकीचा हुद्दा या क्षणापासून काढून घेतला म्हणजे मी निरपराध असून देखील तुम्ही मला विश्वासघातकी ठरवलं. ओठावर विसरून आल्यापासून छत्रपतींच्या मावळ्यात मी धाडसी हेर म्हणून वावरलो. तोच आता धिक्काराने थुंकायला माझ्या जात भावांना वाव करून देऊ. ते पण का आणि कोणासाठी? काळाचे पांढरे होईपर्यंत मुसलमानांची चाकरी करणाऱ्या आणि धनी गेल्यावर मराठी शाळेत येऊन सरदारकीचा टेंभा मिरवणाऱ्या या बाजी देशपांडेसाठी. बेमुरवत माणसा, पत्कले कामगिरीतच तुला संधी दिली मी, पण त्राग्यानं माथ्यात राग घालून मरण मात्र ओढून घेतलं. कोण आहे ना तिकडे? या विराच्या मुसक्या बांधा आणि तटाखालच्या पाताळ दरीत उरावर दगड ठेवून याचा कडेबाद करा. अरे, ही कोण दया करून करा म्हणून ओरडते आहे? दयाकडे सरदार, आपण ज्यांना कडेलोटाची शिक्षा फळमावली त्याच पायिकाची विपत्ती. दया करा सरदार, या पोरीला चुरी घालूया. मुली, तुझ्या पतीवर कोणता गुन्हा आहे ठाऊक आहे तुला? फितुरीचा वहीम आणि वरिष्ठांची बेअदबी असा दुहेरी गुन्हा आहे त्याचा. नाही सरदार, हे बिघड नाही. छत्रपतींचं नामस्मरण केल्याशिवाय देवालयातील देवालाही ज्याने कधी नमस्कार केला नाही ते छत्रपतींची फितुरी कशी करतील? भेडे मुली, मराठाच्या दौलतीत सरदाराचा उपमर्द करणाऱ्या मगरूला मी बिनसजा सोडून दिलं तर सैन्यात किती बेशिस्ती माजेल याची कल्पना आहे तुला? संतापाच्या भरात यांच्या तोंडून सरदारांना काही तेढा जबाब दिला असेल तर त्यांच्या वतीनं मी आपली माफी मागते. ना कसलीच पदर पसरते. दया करा सरदार, एका गरीब आपल्याच्या चुड्यावर आपल्या करड्या संशयीचा असा फटका मारू नका. भेडे मुली, उठ. तुझ्याकडे, केवळ तुझ्याकडे बघून या मगरूला मी एक वेळ क्षमा करतो आहे, पण उद्या सूर्यास्ताच्या आत पन्हाळ्याच्या पंचक्रोशी बाहेर त्यांनी गेलं पाहिजे. हिरोजी, हिरोजी, तुला ठाऊक आहे तुझ्यावर फितुरीचा आरोप आहे. वैवाप्रमाणे तू खरोखरच फितूर नसलास तर तुझ्याहून अधिक आनंद या बाजी प्रभूला होईल. पण याद राख, संशयावर हुकूम फितूर सिद्ध झालास तर तुझ्या बायकोलाही दयेची भीक न घालता समशेरीच्या एका तडाख्याने तुझं मुंडकं धडा वेगळं केलं जाईल. त्याने त्याला सोडून. गजरा काय केलंस ते? मी निरपराध असून देखील तू त्या बाजीची दया का भागलीस? निर्दोष असून नाहक मरण्यापेक्षा दया भागून जगणं बरं नाही का धनी? छी 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 छी. हे असलं जगण्यापेक्षा मरण पत्करलेलं कधीही बरं. पण अशा तऱ्हेनं मरून आपल्या नावावरचा फितुरीचा कलंक कसा जाणार? यापेक्षा केवळ जगून दिवस काढले तर माय भवानी एकदा तरी अशी घडी आणील की आपण छत्रपतींच्या कृपेला पात्र होऊ. ते कसं शक्य आहे गजरा? छत्रपतींच्या भोवती जमा झालेली या बाजीसारखी भूतावळ मराठी सहित आमच्यासारख्यांना वाव देतील असं तुला वाटतं? काल मुसलमान, आज मराठा असे 4 दिवसात 14 घरी करणाऱ्या या चौचाला माझ्या विमानाला कलंक लावावा. जिथे इमानदारीची कदर नाही तिथं चाकरीची तरी कदर का करू? बस इथून पुढे एकच निर्धार, जगाच्या पाठीवर कुठेही जाईल, प्रसंगी मुसलमानांची चाकरी पत्करीन, पण हकनात माझ्या तोंडाला फितुरीचं काजळ फासणाऱ्या या बाजाचा मी सूड आणि सुडाच घेईन. राग भडकता मनसुराची विरोधी
रसिक हो, मध्यंतर फक्त 10 मिनिटांचा.